चांगल्या पॉझिटिव्ह मीटिंग झाल्या. म्हणजे त्यांनी सांगितलं पण होतं की जसं आता बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हे आहे ना, बरोबर. डेपो आहे, पण त्यांच्याकडं जास्त म्हणजे अंतर नाही ठेवलेलं. हे जे 2000 यार्ड वगैरे ठेवले ते जास्त प्रमाणात ठेवलेले नाहीत. अत्याधुनिक त्यांच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत. एबीसी कॅटेगरी असतात हा, त्याप्रमाणे आहे. तर आपल्याकडे दोन्ही तिन्ही बाजूने जर तुम्ही मिलिटरी तुम्हाला घेरलेलं आहे, तर अशा परिस्थितीत किंवा 12.5% विषय म्हणजे भूमिहीन खूप प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवडचे आमच्या भागातले लोक भूमिहीन झालेत सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे. तर त्यावेळेस पर्रिकर साहेबांनी खूप चांगली मिटिंग घेतली होती. इकडनं सगळा अहवाल सुद्धा मागितला होता. तर बऱ्याच प्रमाणामध्ये ती 500 मीटर वरती परत आणण्यासाठीच त्यांचा पूर्ण प्रयत्न होते. पण दुर्दैव आहे आमचं पण की त्यावेळेस त्यांना आजाराने ग्रासलं आणि त्याच्यानंतर ते राहिले नाहीत. आणि पुन्हा जेव्हा नवीन संरक्षण मंत्री आले तर त्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिकडं फार लिमिट आहे. म्हणजे खासदार असू देत किंवा काय असू देत, तिथे जाण्यामध्ये, तिथे त्यांची अपॉइंटमेंट घेण्यामध्ये, तिथे त्यांना ह्या गोष्टी मिलिटरी आता तुम्ही बघितलं की पिंपळे सौदागर असेल त्या ठिकाणी पण आपल्याला रस्ते हवे होते. आता जो बोपकेलचा पूल तुम्ही बघितलाय त्या अंशी ती पण लढाई फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्याला सातत्याने फॉलोअप असणं सुद्धा गरजेचंच आहे. पण हा देशाच्या संरक्षणाचा विषय असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठलेही ज्या दिल्लीच्या ऑथॉरिटीज आहेत त्या याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्याच्यामध्ये बोलण्यास तयार नाहीत. जबाबदार जे प्रतिनिधी आहेत ते त्याच्यातनं मार्ग निघेल का तर निघेल. आता नाहीतरी लोक राहत आहेत रेड झोन मध्ये असू देत किंवा त्याच्या बाहेर असू देत. तुमचं अधिकृत घर असेल तर तुम्ही मरणार नाही, अनधिकृत घर असेल तर तुम्ही मराल, असं काही नसतं. जसं जर आपण विचार केला समानतेच्या मुद्द्यावरती, पुन्हा आम्ही म्हणतो की यमुनानगर जे आहे ते सँक्शन प्लॅन मधलं आहे. लोकांनी तुम्ही त्यांना ते खड्ड्यात टाकलेले आता. त्यामुळे त्यांची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची आहे. सेक्टर 22 असेल, सेक्टर 21 असेल, यांची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची आहे. मेट्रोचा प्लांट तिथं होणार असेल, इकडे ती एसआरची बिल्डिंग उभं राहणार असेल, तर मधल्या लोकांना न्याय हा मिळालाच पाहिजे. या भूमिकेसाठी मी आताच सचिन चिखलेंशी या ठिकाणी बोलले की यमुनानगरची आम्ही एक नागरिक कृती समिती स्थापन करू, सर्व पक्ष विरहित, आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून या प्रश्नांना आम्ही शेवटपर्यंत लोकांना एकत्र घेऊन लढा देणार आहोत. यमुनानगर ऑटोमॅटिकली डायमीटर आहे. त्याच्यामध्ये त्रिवेणीनगर, रुपीनगर सगळे झाले डायमीटर आहे. त्या लोकांना पण घेऊ. पण स्थापना आम्ही म्हणजे आम्ही आहोत, म्हणजे ऑथॉरिटी मधले राहणारे घर आहोत, त्यामुळे आमचा अधिकार बनतो. अर्थात बाकीचे लोकांचं प्लॅन आमचा अधिकार बाधितच आहे, त्यामुळे आमचा अधिकार, त्यामुळं ती फाईट आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. तर आम्ही ते बाकीची कामं पण होऊ देणार नाही.